चला नमस्कार, जय हिंद मित्रांनो. दारूबंदी, पोलीस आणि वनरक्षक कुठली बेस्ट आहे? मुलांनी कुठली जॉईन करायची, मुलींनी कुठली जॉईन करायची, नेमका फरक काय आहे आणि याच्या जाहिराती कधी येणार आहेत, कुठली दोन्ही पैकी निवडायची, खूप जणांचे प्रश्न होते. तसं जर पाहायला गेलं तर दारूबंदी आणि वनरक्षक मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी बेस्ट आहे. परंतु तुम्हाला बेस्ट ऑप्शन कुठलं निवडायचं ते तुमच्यावर डिपेंड करतं, तुमची आवड कुठली आहे. सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करून सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओतून तुम्हाला इथे मिळतील. नमस्कार मित्रांनो, दारूबंदी, पोलीस आणि वनरक्षकाच्या आगामी 2-3 महिन्यामध्ये नोटिफिकेशन येणार आहे, काळजी करायचं नाही. 2026 मध्ये तुमचं फायनल सिलेक्शन सुद्धा इथे होणार आहे. परंतु केव्हा? नोटिफिकेशन आल्याच्या नंतर रिटन एक्झाम, फिजिकल एक्झाम, मेरिट लिस्ट आणि तुमचं फायनल सिलेक्शन 2026 मध्ये तुम्ही शासकीय पदावर कार्यरत असणार आहेत, एक तर दारूबंदी किंवा वनरक्षक पदासाठी. ठीक आहे, आता नेमका फरक काय याच्यामध्ये, कुठलं बेस्ट आहे? दारूबंदी आणि वनरक्षक. शिक्षण दोघांमध्ये सुद्धा कॉमनच आहे. कमीत कमी तुम्हाला 12वी शिक्षण पाहिजे, पास 12वी उत्तीर्ण असणं इथे गरजेचं आहे. शिक्षण 12वी आहे वनरक्षकासाठी सुद्धा, दारूबंदी सुद्धा 12वी कमीत कमी म्हणत आहे. ठीक आहे, आणि फक्त पास पाहिजे. फेल असेल तर अप्लाय करता येणार नाही, जरी केलं तरी फॉर्म रिजेक्ट होईल. लक्षात घ्या, जे फेल असतील त्यांनी लक्षात घ्या. लेखी परीक्षा दोन्हीकडे होणार आहे, दारूबंदीला सुद्धा होणार आहे आणि वनरक्षकाला सुद्धा होणार आहे. मग नेमका फरक काय याच्यामध्ये? साधारणपणे 120 ते 50 मार्कासाठी वनरक्षकाची असणार आहे आणि 100 ते 120 मार्काची दारूबंदी पोलीस पदासाठी लेखी परीक्षा असणार आहे. नोटिफिकेशन मध्ये आल्याच्या नंतर लेखी परीक्षेचे गुण थोडे फार कमी होऊ शकतात, प्रत्येक वेळेस सेम पॅटर्न राहू शकत नाही, पण हा अंदाज आहे, फक्त लेखी परीक्षेच्या बाबतीत सांगत आहे. म्हणून नोटिफिकेशन नंतर फायनल अपडेट तुम्हाला देईल. विषय कुठले असणार आहेत, कुठल्या विषयाचा तुम्हाला जास्त स्टडी करावा लागणार आहे आणि कुठल्या पोस्टसाठी कमी विषय आहेत ते पण लगेच जाणून घ्यावं. वनरक्षकासाठी जनरल नॉलेज असणार आहे, सायन्स असणार आहे, मॅथ आणि इन्व्हायरमेंट लक्षात घ्या. आणि दारूबंदीसाठी जनरल नॉलेज, रिझनिंग, मॅथ एवढे असणार आहेत. इथं इन्व्हायरमेंट जे एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे, कशासाठी? वनरक्षकासाठी एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. काय एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे? कारण की इन्व्हायरमेंटचं तुम्हाला वातावरण माहित असलं पाहिजे, प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता आली पाहिजे आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, म्हणून सगळ्या वातावरणाचा तुम्हाला अभ्यास असायला पाहिजे. म्हणून ऍडिशनल इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आहे, ते ऍडिशनल सब्जेक्ट आहे ऍज कम्पेअर्ड टू दारूबंदी पोलीस पदासाठी. ठीक आहे. दुसरं फिजिकल. फिजिकल मध्ये खूप जण विद्यार्थी घाबरतात, रनिंग होणार नाही, वेट होणार नाही किंवा तुमची उंची भरणार नाही. घाबरायचं नाही, नॉर्मल फिजिकल आहे, सिंपल फिजिकल आहे, रॅन्डमली तुमचं भरू शकतं. दोन्ही पदासाठी म्हणत आहे. फक्त आता थोडस रनिंग मध्ये विद्यार्थी मार खातात, मग ते पोलीस, दारूबंदी पोलीस असेल किंवा वनरक्षक. परंतु नेमका एक्झॅक्ट क्रायटेरिया काय? फिजिकल रनिंग असणारे, वॉकिंग असणारे 5 किलोमीटर वनरक्षकासाठी रनिंग असणारे मित्रांनो, मुलांसाठी कमीत कमी 5 किलोमीटर. दारूबंदीच्या कम्पेअर मध्ये इथे जास्त आहे. हा एक पॉइंट इथे स्ट्रॉंग पॉइंट आहे. ज्यांना रनिंग आवडते किंवा ज्यांचं रनिंग इझी निघू शकतं ते इथे अप्लाय करू शकतात, जास्त प्रेफरन्स याला देऊ शकतात. पण जे विद्यार्थी कमी रनिंग मध्ये आहेत किंवा रनिंग वर त्यांचा ट्रस्ट नाही किंवा ज्यांना असं लूज कॉन्फिडन्स वाटतोय की रनिंग मध्ये आपण फेल जाऊ शकतो, तर त्यांनी दारूबंदीला प्रेफरन्स दिला तरी चालेल. कारण की काय इथे थोडस रनिंग क्रायटेरिया कमी आहे. मुलांसाठी 5 किलोमीटर आहे वनरक्षकासाठी आणि मुलींसाठी 3 किलोमीटर आहे. आता दारूबंदीकडे जर तुम्ही आलात मित्रांनो, तर इथे 1600 मीटर आणि 800 मीटर आहे. मुलांसाठी 1600 मीटर, मुलींसाठी 800 मीटर. म्हणजे बघा, निम्म्यानेच रनिंग मध्ये गॅप आहे इथे. म्हणून रनिंग ज्यांचं डाऊन आहे त्यांनी दारूबंदीला प्रेफरन्स द्या असं मी सजेस्ट करतो. बाकी इच्छा तुमची, तुमचं जे ड्रीम आहे त्याला कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता, डोंट वरी. ओके. त्याच्यानंतर फिजिकलचा दुसरा पार्ट झालं तर उंची म्हणजे हाईट. वनरक्षकासाठी आहे 163 सेंटीमीटर आणि 150 सेंटीमीटर महिला आणि पुरुष. 163 पुरुषांसाठी, 150 सेंटीमीटर महिलांसाठी. तेच जर तुम्ही दारूबंदीकडे आलात तर 165 सेंटीमीटर मेल म्हणजे पुरुष विद्यार्थ्यांसाठी आणि 155 म्हणजे महिला कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. आता इथे जर उंचीचा गॅप बघितला तर दारूबंदीला थोडी एक्स्ट्रा 2 सेंटीमीटर जास्त लागत आहे पुरुषांना आणि 150 सेंटीमीटर कशाला आहे? वनरक्षकाला आहे महिलांसाठी. इथे 155, इथे 55 म्हणजे
प्लस मायनस पॉईंट आहेत. दोन्हीकडे जर बघितलं तर प्लस, म्हणजे ज्यांचा हाईट जास्त आहे, ठीक आहे, जास्त प्रेफरन्स इथे आहे, ज्यांना कॉन्फिडन्स आहे हाईट वर, त्यांनी इथे दिला प्रेफरन्स तरी चालेल किंवा इथे दिला तरी चालेल. बघा, एक किंवा दुसरा पॉईंट थोडस कम्पेअर केलं तर कमी जास्त आहे प्रत्येकामध्ये. तर फायनल एंड कन्क्लुजन आपण त्याच्यावर सुद्धा सांगू की नेमका प्रेफरन्स कुठे द्यायचा, तुमची आवड काय त्यानुसार ठरवूया. फिजिकल मार्क्स असणार आहे तिथे 50 मार्कापर्यंत आणि इथे सुद्धा 50. म्हणजे जे तुम्ही फिजिकल देणार आहे तर दारूबंदी आणि वनरक्षक त्यात दोनामध्ये 50 मार्काचं फिजिकल तुम्हाला इथे मिळू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनल मेरिट लागणार आहे दोन्हीकडे, रिटर्न आणि फिजिकल. रिटर्न प्लस फिजिकल. रिटर्न लेखी परीक्षेत पास झाल्याच्या नंतर फिजिकल मध्ये तुमचे चांगले मार्क्स आले, दोन्हीचं कंबाईन करून फायनल मेरिट लिस्ट लागेल. ज्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव, त्यांचं फायनल सिलेक्शन 100, लगेच ड्युटी जॉईन, नो टेन्शन. पगार सुद्धा भरमसाठ आहे, शासकीय नोकरी आहे, अजिबात घाबरायचं नाही. म्हणून फास्ट निर्णय घ्यायचा आहे. अजून तुमच्याकडे वेळ आहे अभ्यासाला, लक्षात घ्या. आता पगाराकडे वळूया. पगार म्हटलं की सगळ्यांचे हात वळवळ करते, लक्षात घ्या, वळवळ करायलाच पाहिजे. पैशाशिवाय काहीच नाही मित्रांनो, काही गोष्टी सोडता. पगार इथे 21,700 रुपये असणार आहे ते 69,100 रुपयापर्यंत इथे बेसिक पगार असणार आहे. म्हणजे एवढा तुम्हाला इन हँड मिळून जाईल मित्रांनो. त्याच्यामध्ये थोडेसे डिडक्शन होतील ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म नुसार, लक्षात घ्या. परंतु स्टार्टिंग तुमची 21,000 म्हणजे राऊंड फिगर 22,000 वनरक्षकाला सुरू होणार आहे आणि पोलीस दारूबंदीसाठी 21,700 म्हणजे राऊंड फिगर 22,000 ते 69,100 म्हणजे राऊंड फिगर 70,000 पर्यंत. पगारामध्ये जास्त तफावत नाही, लक्षात घ्या. पगारामध्ये अजिबात तफावत नाही. नेमकं मग प्रमोशन होऊन कोण जास्त वर उचलणार, वनरक्षक का दारूबंदी पोलीस, कोणाचं प्रमोशन जास्त होऊ शकतं हा सुद्धा प्रश्न ना. जरी बेसिक दोघांना सेम पगार असले तरी पुढे प्रमोशन झाल्याच्या नंतर सॅलरी इन्क्रीमेंट कोणाचे होते हे सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यावर सुद्धा आपण लास्टला येऊ, लक्षात घ्या. टेम्पररी रिस्क, इथे रिस्क कोणाला किती आहे. वनरक्षक म्हणलं की तुम्हाला जंगलामध्ये काम करायचं आलं आणि दारूबंदी पोलीस पदामध्ये काम करायचं झालं तर तुम्हाला तिथे इलिगल कामामध्ये तिथं एव्हिडन्स प्रूफ करणे, कारवाया करणे, रेड टाकणे अशा गोष्टी आल्या. म्हणजे इलिगल ज्या गोष्टी घडतात जगामध्ये, म्हणजे तुम्हाला जो शेड्यूल एरिया दिलेला आहे त्या एरियामध्ये ज्या इलिगल गोष्टी करतात तिथे तुम्हाला रेड टाकणे, छापा मारणे, बाकीच्या इलिगल गोष्टीवर कंट्रोल आणणे. म्हणजे तुमचा वेगवेगळ्या चित्रविचित्र लोकांशी संबंध येते तो दारूबंदी पोलीस मध्ये, लक्षात घ्या. आता वनरक्षक, वनरक्षकामध्ये काय मित्रांनो, सगळं जंगल टाइम. पुष्पा भाईचं जंगल कसं होतं सेम तसं जंगलामध्ये तुम्हाला इथे काम असणार आहे. म्हणजे एकदम भरमसाठ कुठल्या तरी गडचिरोली सारख्या जंगलामध्ये नेऊन सोडणार तिथं असं नाही. जो एरिया डिफाईन केलेला आहे त्या एरियामध्ये तुम्हाला तिथं सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातील. परंतु काय, जंगलाचा परिसर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. काय गोष्टी होतात, आग लागल्याच्या नंतर काय कंट्रोल कसं आणायचे, वनरक्षकाचे काय रूल्स नियम आहेत, जंगली प्राण्यांच्या बाबतीत काय नियम आहेत, हे तिथे काही अपरिचित घटना घडून ह्या गोष्टीचा कंट्रोल ठेवणे म्हणजे वनरक्षक पदाचे. आता वनरक्षक पदा बाबतीत जे विद्यार्थी इच्छित आहात त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. एक इन्सिडेंट, वनामध्ये काम करणं सोयीचं आहे, सुखकर आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. परंतु तिथे एक ड्रॉबॅक पॉइंट असा आहे की मित्रांनो, जर एकदा जंगलाला आग लागली किंवा तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या परिसरात जिथे कार्यरत आहात तिथे मागचा इन्सिडेंट आहे, जंगलाला आग लागल्याच्या नंतर वनरक्षकाचं काम असतं आगीला कंट्रोल करणे, इतर बाबींबाबत सर्व फायरमॅनला माहिती देणे आणि थोडक्यामध्ये इन शॉर्ट सांगायचं झालं तर आग कंट्रोल मध्ये आणणे. परंतु एक इन्सिडेंट मागे झाला होता, जंगलाला आग लावली, तेथील जे वनरक्षक होते त्यांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, खूप जास्त जीवाची पर्वा न प्रयत्न केला, परंतु ती आग काय आटोक्यात लागली नाही. शेवटी ते काय नेचर आहे म्हणजे आपला निसर्ग आहे, त्यांनी एकदा रौद्र रूप धारण केलं की ते मानवी जातीला कधीच जुमानत नाही. लक्षात घ्या, माणसाच्या पापाचे म्हणजे कर्माचे काय म्हणतात त्याला की घडा भरला तुमच्या दुष्कर्माचा तर तो फुटतो. म्हणून निसर्गाला जास्त छेडछाड केली त्याने एकदा रौद्र रूप झालं तर मानवी जातीला कुठल्याच, मानवी जात म्हणजे कोण, तुम्ही आम्ही, कुठल्याच मानवी जातीला कंट्रोल येणे शक्य नाही. आणि ती आग विझवता त्या कर्मचाऱ्यांचे तिथे खूप कर्मचारी
होरपळून निघाले, काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, म्हणजे ही ते हाय रिस्क आहे वनरक्षक पदासाठी. परंतु रिस्क आहे तो इश्क आहे. तुम्हाला जर खरंच आवड असेल जंगलामध्ये जीवन जगायची आणि या निसर्गाची सेवा करण्याची, तर वनरक्षक तुमच्यासाठी ऑलवेज बेस्ट आहे मित्रांनो. आणि असं नाही की प्रत्येक वेळेस तिथे आगच विझवण्याचं काम असतं, तुम्हाला कामाचं शेड्यूल सुद्धा वेगळं असतं. परंतु एक तुम्हाला माहित असावं, मे बी तुम्हाला माहित असेल म्हणून त्या गोष्टी सांगतोय. त्याच्यानंतर इथे दारूबंदी पोलीस पाटीलकडे जर तुम्ही आलात तर मित्रांनो इथे सुद्धा रिस्क जास्त आहे. रिस्क म्हणजे काय, कामाची. इलिगल लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट येणार, त्यासोबत तुम्हाला डील करावं लागणार, त्यांच्याशी सगळ्या रेड टाकावं लागणार. बाकीच्या ज्या गोष्टी इलिगल असतात, इलिगल म्हणजे काय, म्हणजे मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी असतात. काही काही लोक खूप घाण कृत्य करतात, तुम्हाला तर म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आणणं म्हणजे दारूबंदी पोलिसांचं काम असतं थोडक्यामध्ये. म्हणून इथे सुद्धा जास्त रिस्क आहे. इथं नॅचरल रिस्क आहे, इथं मॅन मेड रिस्क आहे. लक्षात घ्या, दोन गोष्टीची रिस्क आहे. आता ड्युटी म्हणजे तुमचं जो ड्युटी करणार आहे ती कशी असणार आहे. वनरक्षकामध्ये लक्षात घ्या, आत्ता सांगतो, इरेग्युलर ड्युटी असते. इरेग्युलर म्हणजे कशी, त्यापूर्वी पोलीस दारूबंदीसाठी असणारे शिफ्ट ड्युटी. म्हणजे जर दारूबंदी पोलीस साठी पदासाठी तुम्ही फॉर्म भरला, निवड होऊ इच्छित आहे तुमची, तर तुम्हाला तिथे शिफ्ट मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड डे नाईट ड्युटी असणार आहे इथे, म्हणजे रोटेशनल असणार आहे थोडक्यामध्ये. आणि वनरक्षकाकडे जर तुम्ही आलात तर मित्रांनो इथे इरेग्युलर शिफ्ट असते. म्हणजे तुम्ही जॉबवरती गेलात, तुमचा जॉब टायमिंग तिथं काही फिक्स नसतो, म्हणजे फिक्सच असतं थोडक्यामध्ये. पण जर अशी काही अनैसर्गिक घटना घडली तर तुम्हाला लगेच प्रेझेंट राहावं लागतं तिथे. या केसमध्ये सुद्धा तुम्हाला राहावं लागतं, पण रेअर केसमध्ये. पण इथेच तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते, कारण निसर्गाला कंट्रोल करणे हे खूप महान एका योद्ध्याचं काम असू शकतं, किंवा तेवढा जास्त ज्यांचं मोठं हार्ट आहे, जे स्ट्रॉंग आहेत मनाने, त्यांचं काम असतं. म्हणून इरेग्युलर इथे ड्युटी थोड्याफार प्रमाणात, रोज नाही पण थोड्याफार प्रमाणात, कधी कधी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ तुम्हाला इथे सर्व करावा लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून ज्या येणाऱ्या पुढील काळात ज्या भरत्या आहेत, दारूबंदी आणि वनरक्षकाची, पोलीस भरतीनंतर मला वाटतं ह्याच दोन मोठ्या भरत्या आहेत, ज्याची तयारी तुम्ही ऑलवेज केली पाहिजे. याच्यामध्ये शिक्षण सुद्धा फक्त 12वी लागणार आहे. आणि दुसरं, ह्याच्यामध्ये जरी कॉम्पिटिशन जास्त असली तरी तुमचं सिलेक्शन चान्सेस जास्त आहे मित्रांनो, कारण खूप सारे विद्यार्थी युपीएससी कडे एमपीएससी कडे वळतात. इकडे लक्षात घ्या, या पदासाठी तुम्हाला फिजिकलवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, आणि अभ्यासक्रम सुद्धा अतिशय सोपा आहे. आणि शासकीय नोकरी असल्यामुळे तुमचं इथे करिअर स्टेप इथे घडू शकते मित्रांनो. म्हणून सगळ्यात आता शेवटचा प्रश्न असा आहे तो मित्रांनो, दोन्हीपैकी निवडावं काय, म्हणजे आपला हा कोणती निवड करावी, दारूबंदी की वनरक्षक. मुलांनी आणि मुलींनी लक्षात घ्या, मुलगा असो किंवा मुलगी असो, तुमची आवड कशामध्ये ते तुम्ही तुमच्या मनाला विचारायचे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ते डिफाईन करायचं. जर मी सांगितलं वनरक्षक सजेस्ट करेल मी तुम्हाला किंवा दारूबंदी, परंतु तुमचं माइंड काय बोलतं तुमच्याशी ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आवड कशामध्ये आहे, निसर्गामध्ये काम करायचं असेल वनरक्षक बेस्ट आहे. मुलींसाठी म्हणत आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी धावपळ कमी राहते मित्रांनो. मुलांसाठी सुद्धा बेस्ट आहे, मुलींसाठी सुद्धा बेस्ट आहे. मग आता हे वाईट कोणासाठी आहे, वाईट अजिबात कोणासाठीच नाही, फक्त जर कंपॅरिझन केलं आणि इथं जर दारूबंदी केलं तर मुलींनी इकडे थोडासा कल कमी दिला तरी चालेल, कारण इथे खूप सारा वर्कलोड राहणार, इलिगल गोष्टी सोबत तुम्हाला डील करावं लागणार, ह्या गोष्टी असतात. म्हणून तुम्हाला सेफ झोन मधलं जर मुलींसाठी असेल तर मी सजेस्ट करेन की वनरक्षकाकडे तुम्ही ओढा जास्त राहू द्या मित्रांनो. आणि माझ्या बहिणींनो लक्षात घ्या, दारूबंदी आणि वनरक्षक दोन्ही सुद्धा बेस्ट आहेत, कोणी कुठेही अप्लाय करू शकतो. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो, त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं मित्रांनो. वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस आहेत, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस याच्यामध्ये तुम्हाला जर निवडायचं झालं तर तुमचा प्रेफरन्स कोणाला जास्त असेल, कमेंट करून सांगायचे. तुमची आवड कमेंट करायची आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहेत ते कमेंट करायचंय. अराउंडिंग त्या परिसरातील वनरक्षकाबद्दल माहिती घ्यायची, आणि जे विद्यार्थी जे सहकारी मित्र परिवार दारूबंदी पोलीस मध्ये ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांच्याकडून थोडीशी माहिती करून तुमचे अनुभव ते कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, म्हणून कुठलीही पोस्ट निवडा, मुलगा असो किंवा मुलगी, सगळ्यांसाठी सर्वात बेस्ट आहे. डिसिजन तुम्ही घ्यायचंय, दोन्ही सेमच आहेत, याच्यामध्ये काही फरक नाही, 19-20चा फरक आहे. म्हणून दोन्हीचाही अभ्यास
वन शॉट मध्ये तुमचा होणार आहे. वनरक्षक आणि दारूबंदी ह्याला वेगळा अभ्यास करायची नाही, फक्त इथे एन्व्हायरमेंट सब्जेक्ट जास्त आहे. बाकीचं मॅथ, रिजनिंग, जनरल नॉलेज, सायन्स ह्या गोष्टी तर बेसिकच आहेत. त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म भरा, मी तर असं रेफरन्स करेल. कारण एकामध्ये नाही झालं तर एकामध्ये, फक्त मनामध्ये असं ठेवू नका माझं होणार नाही किंवा मी याच्यामध्ये फेल होईल. एक टार्गेट ठेवा आणि एकच अभ्यास करा. दोघं जवळपास सगळे सारखेच आहेत मित्रांनो, म्हणून दोन्ही टार्गेट ठेवायचं. आता एकावर नाही, 2 टार्गेट ठेवायचे, म्हणून तुमचं सिलेक्शन इथं याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये दोन्हीपैकी एक झालं तर करिअर सेट आहे मित्रांनो. ठीक आहे, इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.